स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी सदा सर्व काळ दिसो तुमचीच दिव्य मूर्ती, सदैव ऐकू येओ तुमचीच कीर्ती. सदा सर्व काळ दिसो तुमचीच दिव्य मूर्ती आणि सदैव ऐकू येओ तुमचीच कीर्ती. नाही अधिक मागणे नाही दुजी आस, नाही अधिक मागणे नाही दुजी आस. तुमच्या पायी लाभू द्या आता जन्मोजन्मी सहवास. तुमच्या पायी लाभू द्या आता जन्मोजन्मी सहवास, जन्मोजन्मी सहवास. स्वामी भक्त हो, जोही व्यक्ती स्वामी मार्गात येतो, स्वामींना हळूहळू समजून घेतो स्वामी काय आहे हे जेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येतं, तेव्हा खऱ्या अर्थाने तो स्वामींचा होऊन जातो. तो स्वामींच्या रूपामध्ये अगदी तल्लीन होऊन जातो आणि मग त्याची एकच आशा उरते, एकच इच्छा उरते. त्याची इच्छा अशी की स्वामी आता कुठलाही जन्म मिळू द्या, परंतु प्रत्येक जन्मामध्ये मला तुमची आठवण राहू द्या. आयुष्यामध्ये संकट कितीही येऊ द्या, खडतर प्रवास कितीही होऊ द्या, पण तरीही त्या वाटेवर चालताना तुमचा हात मात्र सदैव आमच्या हातात राहू द्या. एवढी प्रार्थना फक्त एक स्वामी भक्त करत असतो आणि स्वामी देखील त्या भक्ताची प्रार्थना अगदी मन लावून ऐकतात आणि त्या भक्ताला साथही देतात. तर तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्यासोबतच आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकूनही घ्या, कारण प्रत्येक स्वामी संदेश हा आपल्याला स्वामींबद्दल अजून नवीन गोष्टी शिकवत असतो. स्वामींना काय आवडतं, स्वामींना कशा पद्धतीचं वागणं बोलणं आवडतं हे देखील आपल्याला संदेशामार्फत कळत असतं. त्यासोबतच आयुष्य जगण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींचा स्वीकार करायचा आणि कुठल्या गोष्टींचा त्याग करायचा हे देखील संदेशामार्फतच आपल्याला कळत असतं. तर चला आज स्वामी महाराज आपल्याला काय संदेश देत आहे ते जाणून घेऊया. स्वामी महाराज आपल्या भक्तांना आज सांगत आहे की अरे, ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. तू जसा आहे तसंच बाहेर दिसायचं असतं. तू जसा आहे तसंच बाहेर दिसायचं असतं. चांगलं वाईट असलं तरीही स्वतःचं मत हे स्पष्टच मांडायचं असतं. चांगलं वाईट असलं तरीही स्वतःचं मत मात्र स्पष्टच मांडायचं असतं. आणि तू दिसायला भारदस्त असणं हे जरी तुझ्या हातात नसलं तरीही विचारांनी भारदस्त असणं हे तुझ्याच हातात असतं. हे फक्त तुझ्याच हातात असतं. खरं वागणं आणि विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. तुझं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करताना खोटेपणाचा आधार तू कधीही घेऊ नकोस आणि तुझी स्वतःची स्वार्थी वृत्ती देखील ठेवू नको. कोणालाही स्वार्थापोटी फसवू नको आणि तुझ्या मतलबासाठी कोणालाही छळू नकोस, कारण स्वार्थाच्या डबक्यात भिजता अनेकांना येतं, झिजणं तेवढं जमत नाही. स्वार्थाच्या डबक्यात भिजता अनेकांना येतं, पण झिजणं मात्र तेवढं जमत नाही. काही व्यक्ती ह्या गरजेपुरत्या गोड असतात, बाकी इतर वेळी त्या नमत नाही. आणि म्हणूनच अशा स्वार्थी लोकांचं आणि आमचं कधीच पटत नाही. अशा स्वार्थी लोकांचं आणि आमचं मात्र कधीच पटत नाही. अरे, अशा स्वार्थी लोकांचं आयुष्य थोड्या काळासाठी का होईना तुला सुखाचं वाटतं, पण तरीही तुला ते सुखात दिसले, तुला ते आनंदात वाटले, तरीही त्यांना मनःशांती ही कधीही लाभत नाही आणि त्यांचा तो आनंद फार काळ टिकतही नाही. म्हणून तुला सांगतोय, तू स्वार्थाच्या वाटेवर कधीही चालू नकोस आणि तुझ्याजवळ जर स्वार्थापोटी कोणी येत असेल आणि तुला आपलं म्हणत असेल तर अशा लोकांना फार महत्त्व देऊ नकोस. तू कसाही वागला तरीही ह्या जगाच्या पाठीवर कुणाचा ना कुणाचा अहंकार दुखावला जाणारच आहे. म्हणून दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात तू स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याचा धोका पत्करू नको. म्हणून आत्मसन्मान हा महत्त्वाचा आहे. शक्यतो सगळ्यांचा सन्मान ठेवायचा, सगळ्यांना आपुलकीनं जपण्याचा प्रयत्न करायचा, सगळ्यांचा मानपान आवर्जून ठेवायचा. पण ज्याचा त्याचा अहंकार मात्र ज्याचा त्याने सांभाळायचा. ज्याचा त्याचा अहंकार मात्र ज्याचा त्याने सांभाळायचा. अरे, माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते.
परंतु तुझ्याजवळ डोकं आहे आणि मेंदू आहे आणि मुख्य म्हणजे तुला बुद्धी देखील आहे. मग लहान सहान गोष्टींनी पेटून उठण्यापेक्षा स्वतःला शांत करायला शिक. तू शांत राहा, स्वस्थ राहा आणि मुख्य म्हणजे घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध राहा, म्हणजे तुझं आयुष्य सोपं होईल. अरे तुझं आयुष्य हे जगण्यासाठी आहे, ते आनंदाने जगायला शिक. तुझं आयुष्य हे जाळण्यासाठी नाही किंवा जळण्यासाठी नाही. म्हणूनच ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य आनंदात कसं जगता येईल याचा प्रयत्न कर. आणि तुझी कर्म मात्र तू चांगले ठेव, कारण तुझ्या सोबतीला कोणी असो किंवा नसो, परंतु शेवटपर्यंत आणि त्यानंतरही जर तुझी साथ कोणी देणार असेल तर ते फक्त आणि फक्त कर्मच आहे. कारण कर्माचे भोग हे कोणालाही चुकले नाही. म्हणूनच कदाचित देवाने देखील मानवी देह धारण केला आणि त्या देवाला देखील मनुष्यरूपी यातना सहन कराव्या लागल्या. शेवटी कोणीच कोणाचं नसतं हे देव देवतांनी देखील तुम्हा सगळ्या मनुष्य प्राण्यांना पटवून दिलं. बघ, श्री रामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस कोणीही नव्हतं. द्रौपदीचे 5 रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचं कोणीही नव्हतं. राजा दशरथाला 4 पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणीही नव्हतं. लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होतं, मरताना मात्र जवळ कोणीही नव्हतं. भगवान श्री कृष्ण सर्व शक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हतं. शरशय्येवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनेचा भागीदार कुणीच नव्हतं. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते, पण त्याला चक्रव्यूहातून काढणारे कोणीच नव्हते. चक्रव्यूहातून बाहेर काढणारे कोणीच नव्हते. म्हणून यावरून एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात कोणीही तुझं नाही. जे काही आहे ते फक्त तुझे कर्म आहे. म्हणून तुझे कर्म चांगले ठेवायला शिक. शेवटी ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यालाच भोगायची आहे. म्हणून वाईट गोष्टींचा अवडंबर माजविण्यापेक्षा त्या वाईट गोष्टींचा स्वीकार कर आणि तुझ्या हातून पुन्हा तशा चुका होणार नाही याची काळजी घे. म्हणजे तुझं आयुष्य अजून सोपं व्हायला तुला मदत होईल. आणि चांगली केलेली कर्म ही कधीही वाया जात नाही. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये त्याची फळं तुला मिळतच असतात. म्हणून सगळ्या काही गोष्टी कर्मांवर अवलंबून आहे. तुझी कर्म चांगले ठेव, तुझं ध्येय निश्चित कर आणि तू जे काही काम हाती घेतलं आहे त्यावर प्रचंड मेहनत घे. त्यासोबतच तुझ्या मुखात जर आमचं सतत नामस्मरण येत असेल तर तू काळजी करू नकोस. अरे तुला प्रत्येक दुःखातून आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे आम्ही आहोत. हा ब्रह्मांड नायक जर तुझ्या पाठीशी आहे तर तू काळजी कशाला करतोस? भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली, ती अशी: बऱ्याचदा आपण स्वार्थीपणाचा मार्ग अवलंबत नाही, पण आपल्या आजूबाजूला अशी लोक आपल्याला आढळतात की ती आपला फायदा घेतात आणि त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला फसवतात. आणि अशा वेळेस स्वामी देखील सांगतात की अशा लोकांपासून आपला बचाव आपल्या स्वतःलाच करायचा आहे आणि अशा लोकांपासून सावध राहायचं आहे. प्रत्येकाला मानपान द्यायचं आहे, प्रत्येकाशी चांगलंच बोलायचं आहे, परंतु जर कोणी आपला फायदा घेत असेल तर आपलं रक्षण मात्र आपल्यालाच करायचं आहे. त्यासोबतच कर्मांवर विश्वास ठेवायचा आहे. कर्म ही देव देवतांना देखील चुकली नाही, तर आपण फक्त मनुष्य आहोत. पण हो, त्या कर्माची झळ, वाईट कर्मांची झळ जर आपल्याला कमी बसावी असं वाटत असेल तर आपण सतत स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वामींच्या भक्तीत तल्लीन राहायचं आहे. बाकी आपले कष्ट प्रामाणिकपणे करायचे आणि सगळं काही स्वामींवर सोपवायचं. नक्कीच आपल्या आयुष्याची नौका स्वामी चालवतील आणि आपलं आयुष्य हे सोनेरी व्हायला मदत होईल. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.